अनिरुद्ध भोसले मुरुड संघाचा हा 67 धाव्यांचा उंच पुरा असा चढाईपटू चढाई घेऊन गेलेला आहे तो अनिरुद्ध हा मुरुड संघाचा होणारी असा चढाई करण्यामध्ये माहीर असणारा चढाईपटू प्रयत्न करतो आणि रोहा संघाकडून अभ्यास जाळं विणलं आणि ह्या जाळ्यामध्ये शाली विंद गुरफटला गेला ह्या जाळ्यामध्ये तो अनिरुद्ध भोसले. तर राज मोरे ह्यानं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपला वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलाय. सुंदर चढाया केल्या, प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला, अनेक रसिकांची कबड्डी रसिकांची त्यानं मनं जिंकले. आणि इथे मात्र पुन्हा एकदा राज मोरे सुंदर चढाई, यशस्वी चढाई पाहूया. क्षणाला उत्कंठ वाढवणारा सुरुवातीपासूनच चढाई आणि पकड्यांचा बहारदार असा खेळ रोहा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 गुण त्याने मिळवलेले आहेत. तर आता चढाईवर गेलाय तो मुरुड संघाचा मूर्ती लहान पण कीर्तिपहान दैदिप्यमान खेळी करणारा ओंकार मैस्त्री. सुंदर चढाई आणि पकड्यांचा खेळ. ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळली जाते. एक 5 मिनिटांनंतर मी मान्यवर या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करणार की आपलं मनोगत या ठिकाणी आम्हाला ऐकायचं आहे. तर या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित आहात. पहिली वहिनी बीच कबड्डी स्पर्धा पोलीस दलाच्या विद्यमाने संपन्न होत आहे त्याकरता आपण उपस्थित झालेले मान्यवर तर अतिशय सुंदर रंगतदार सामना या ठिकाणी आपण पाहतोय. क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा तर तिकडे महिला विभागाचा सामना सुद्धा त्या ठिकाणी सुरू होत आहे. 2 दिघी सागरी आणि लहान पण कीर्तिमान ओंकार मिस्त्री याची ही चढाई. तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय माझे सहसमालोचक उत्कृष्ट वाणीनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत असे केंद्र प्रमुखाची भूमिका बजावणारे 30 त्यांच्याकडे यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. आदरणीय बालकृष्ण कोळी यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. माजी पंचायत समिती सदस्य सदस्य आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि मी त्यांना विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. धन्यवाद. काय दूधच माहित आहे मला. ते पण किती वाजता आली इथे? जेव्हा किती वाजता आलो? 4:30. अरे मंदाई तो नाही गप्पच येतं ते असं बघतं मॅच तर या ठिकाणी आपल्याला मध्यंतराला खूप वेळ जाणार आहे. सगळे हसतात त्याकरता काही आपल्याला लागलेले आहेत. ह्या स्पर्धेसाठी मुंबईवरून आलेले आहेत. थांबलेला आहे. गुणसंख्या स्कोरशीट कुठे आहे? तर तिघी संघाकडे 5 गुण आहे आणि मांडवा संघाकडे फक्त 1 गुण आहे. 4 गुणांची आघाडी तिघी संघाकडे आहे. तिघी आणि मांडवा असा महिलांचा सामना आहे आणि या महिलांच्या सामन्यामध्ये 4 गुणांची आघाडी ही तिघी सागरी
या महिला संघाकडे आहे. कृपया याची नोंद घ्या. हे असं मला वाटते की श्रीवर्धनवाले असतील. नाही पण ते नाही नावं दिलीत त्यांची, वेगळी नावं दिली पोलिसांच्या. पोलीस स्टेशनची मराठीतच सांगितलं तुला मी. कुत्रा महिलांचा सामना त्या ठिकाणी अतिशय तर मुरुड वर्सेस रोहा असा सामना एकतर्फी होताना दिसतोय. मुरुड संघाला अजून सूर काही गवसलेला नाहीये. तर 11 गुण आहेत रोहा संघाकडे. गेल्या 2 पडले. मारला आणि मागाशी कुठले ते वेगळे आपण खेळलो त्यांच्यासोबत. टीम ना दिव्यांग करताना खूप आनंद आला. 5 ठिकाणी ही स्पर्धा रंगली गेली. मांडवा, रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धन. तर अशा 5ही ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्त होऊन 10 वर्ष झाली आणि 10 वर्षानंतर पुन्हा एकदा रायगड पोलिसांशी जोडता आलं. सुंदर चढाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु त्याच्या चढाईला यश काही मात्र आलं नाही. तर मित्रांनो, पुन्हा एकदा पोलीस दलाची सेवा करण्याची संधी निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मिळाली. 5 ठिकाणी या स्पर्धांचं समालोचन करण्यासाठी खूप आनंद आला. अनेक ठिकाणी स्पर्धांना समालोचन केलंय, परंतु पहिल्यांदाच आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बीच कबड्डीची तर अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहिली. अनेक सागराशी संबंधित असणारे सर्व बांधव यांना ही स्पर्धा त्यांच्याशी जोडण्यासाठी पोलीस बांधव आणि पोलीस एकत्र यावे हा उद्देश. महिला विभागामध्ये अतिशय रंगतदार असे सामना त्या ठिकाणी सुरू आहे. दिघी सागरे आणि मांडवा इथे मात्र पाहूया. सुंदर चढाई केली आहे मांडव्याच्या चढाई बांधवांना आणि एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू सुपर रेड केले. सुपर रेड त्या ठिकाणी पाहायला मिळते. महिला विभागामध्ये हम भी कुछ कम नाही आहे अशा प्रकारची खेळी मांडवा संघाकडनं पाहायला मिळते. 3 खेळाडू बाद केले दिघी सागरी संघाचे. उत्कृष्ट सामना त्या ठिकाणी सुरू आहे महिला विभागांचा. इथे मात्र गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा, मनात पूजन रायगडा. रायगड जिल्हा अनेक शूरवीरांचा, महान तपस्वींचा, तर विद्वानांचा, शिडी देशमुख यांच्यासारखे विद्वान या रायगड जिल्ह्याचे. तर माझा गणपती बाप्पा हे 2 ठिकाणं अष्टविनायकापैकी बालाजीश्वर पाळी आणि वरदविनायक महड अशी 2 ठिकाणं ह्या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक आणि नानासाहेब धर्माधिकारी, परमपूज्य विनोबाजी भावे, त्याचप्रमाणे पांडुरंग शास्त्री आठवले अशा महान संतांची भूमी रायगड जिल्हा आणि सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या मधुमतीची साक्ष सांगणारा हा समुद्र किनारा आणि ह्या समुद्रावरती अभिराज्य गाजवलं ते कान्होजीराजे आंग्रे. या कुलाबा किल्ला हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक गाणी त्यांची टीव्हीवरती अर्थात रेडिओवर आपण गायलेली आहेत. तर या ठिकाणी उपस्थित असणारे
ऐकलं चांगलं आहे त्यांचं. बिपिन दादा चांगलं आहे. हरले फायनल इथं ना छोटम रातच्या कॅच केलेला. नमस्कार. सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातला आपण सर्व पाहतो. दोन खेळाडू दोन अंगणात आहेत ते मोर्चा तिथे स्पर्श केलेला आणि एक गुळ मिळवतो. आणि आता दुसऱ्या अंगणात पाठवणं हा गोलचा होता आणि सामना आता एकतर्फी एका बाजूला घडलेला आहे. खरं तर मी एस.पी. मॅडमचं अभिनंदन. रायगड जिल्हा पोलीस आयोजित सागरी सुरक्षा चषक कबड्डी साखळी मंडळी, पहिल्यांदा मी आयोजकांचे आभार मानतो की ज्यांनी मला इथे आमंत्रण दिलं आणि सर्व त्याचा चेहरा आला पाहिजे. रसिक प्रेक्षकांना आणि खेळाडू वर कबड्डीपटू आहेतच पण प्रेक्षक, कारण जसं कलाकाराला टाळ्यांची साथ दिली तर एक त्याला प्रोत्साहन मिळतं, तसं तुम्ही चेअरिंग पार्टी करत आहात तर तुमचेही आभार. मासा दिसला. मुंबईत वळलीच नाही, मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर अख्ख्या इंडियामध्ये आज फेमस झाला. तर त्याचे हे गाणं पूर्ण नाही पण एक दोन कडवे मी तुम्हाला बोलून दाखवतो. अहो प्लेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कवरी. अगो प्लेटवाली होशील का माझी, माझे मनान भरलीस कवरी. माथ्यान अंबार अंबर वसनी, कावये निघाली सायलीची, कावये निघाली सायलीची. मोत्याची कुडी तुझे कानामंदी, मोत्याची कुडी तुझे कानामंदी. माझ्या मनानं मताची आगोहाने तुला मी पाटाची, माझे मनानं भरलीस आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनानं भरलीस कवरी. आगो पापलेटवाली सर्वे मुरुड मध्ये मांडतो कधी कोण मारला. धन्यवाद. धन्यवाद. ओके. तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत. सन्माननीय अशोक पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान समितीचे माननीय डीवायएसपी मॅडम यांना विनंती करतो. अशोक पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान परिधान करून त्यांचा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक दिवस माझ्याशी जोडले गेलेले आहेत. तर या ठिकाणी माझ्याशी जोडले गेलेले आज 2-3 दिवस संजयजी गोविलकर अतिशय मधुर वाणीनं सूत्रसंचालन करतायत. तर मी संघटन समितीच्या प्रमुख
सन्माननीय रायगड पोलीस अधीक्षक यांना विनंती करेन की संजय पुईलकर यांना या ठिकाणी आपल्या शुभास ते सन्मानित करावं. संजय पुईलकर यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्याला मायेची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला आणि या कार्यक्रमामध्ये त्याने सुंदर असं सूत्रसंचालन केलंय, समालोचन केलंय. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती आहे. राज मार्शल तो मार्शल पॉइंट गोल मारून जरा होते नंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गेले 12 तारखेपासून अशाच मधुर वाणीनं आमचे गुरु अर्थात आदरणीय विश्वनाथ पाडी सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय अंजल दलाल म्हणून आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभमचे अनेक विक्रम आपले निश्चितपणे ह्या क्षेत्रामध्ये आहेत. नक्कीच सांगायला आवडेल की विक्रम एकाच दबामध्ये 3253 सूर्यनमस्कार मारण्याचा विश्वविक्रम वयाच्या 54व्या वर्षी केला. वयाच्या 60व्या वर्षी एकाच दमात 11,111 बैठका मारण्याचा विश्वविक्रम. वयाच्या 61व्या वर्षी 31,000 दोरी उड्या. तसेच पेठ वाशे ते शिर्डी 300 किलोमीटरचा 3 दिवसात धावत जाऊन पल्ला पूर्ण केला. सेवानिवृत्तीच्या दिवशी अलिबाग ते पेठ जाऊन सेवा निवृत्ती घेतली. अगदी 64 किलोमीटर धावत त्या ठिकाणी त्यांनी हा पल्ला पूर्ण केला होता. असे खऱ्या अर्थानं या ठिकाणी विश्वनाथ पाटील सर आपला देखील मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, अनेक विभूतींनी या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी केली आहे. या संघटन समितीचे रायगड पोलिसांना उत्तम उत्साह देण्यात तर रवींद्रजी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर आम्ही विनंती करणार ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनतीचा माणूस आहे. त्यांनी सुद्धा सन्मान गरजेचं आहे. जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते ही जी संघटन समिती जी आपण नेमली होती, जी ज्यांना जबाबदारी दिली होती मॅडमनी, ही यशस्वी जबाबदारी त्याने विलय पार केले. तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी रवींद्र पारखे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आणि यानंतर संघटन समितीपैकी शेवटचा सगळ्यांनीच मेहनत केलेली आहे, परंतु सर्व पंचांच्या वतीने एकाचा आपण सन्मान करतोय. तो म्हणजे राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल, पोलीस उपनिरीक्षक आहेत संजय मोकल यांचा या ठिकाणी सन्मान. विनंती करेन की आपल्या शुभास्ते खेळाडू राज्याच्या जिल्ह्याच्या अनेक संघाच्या आणि विशेषतः कुपोषण यांना मदत करणारे रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाचे उपाध्यक्ष आहेत संजय मोकल आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत. कबड्डीतील 2 वेळा राष्ट्रीय खेळाडू झालेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. शिव मॅडम यांना विनंती आहे, गोटे मॅडम यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातो. साखरमध्ये तुमचा सुद्धा खारीचा वाटा आहे. ऋषिकेश साखरकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती आहे. या संघटन समितीच्या प्रमुख अर्थात रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या शुभाशयांचा या ठिकाणी सन्मान केला जातो, सत्कार केला जातो. अशाच प्रकारचा शाबासकीचा थाप आपल्या मुलांच्या कुटुंबातील या व्यक्तीच्या पाठीवर मारलेले आहेत. सर्वांना धन्यवाद. ही स्पर्धा जय भवानी चालक मालक पीटीबी संस्था अलिबाग बीच सालंग या ठिकाणी उपस्थित आहेत. सालंग सरांना माफ करा, साले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. जय भवानी चालक मालक जतेश सारंग यांचा या ठिकाणी सन्मान साले साहेबांच्या शुभास्ते होतो.